लेदर वर्ल्ड जेन्युइन लेदर, लेडीज अँड जेंट्स चप्पल, सॅन्डल, शूज, पर्स, लेडीज पर्सेस, लेदर सोफा कव्हर्स, सर्व प्रकारचे बॅग्स, जॅकेट, बेल्ट आणि प्रत्येक लेदरमध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट्स प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध. अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही. लेदरची 100% गॅरंटी. पत्ता अहमदनगर, बंगलो नंबर 4, BSNL ऑफिस पाठीमागे, हॉटेल अशोकाजवळ, अहमदनगर. संपर्क क्रमांक 9604 32 78 63. छत्रपती संभाजीनगर, निशा बाफना प्लाझा, आकाशवाणी समोर, राज क्लॉथ स्टोअर्स जवळ, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर. संपर्क क्रमांक 92 84 14 65 54. मतदारसंघातील सर्वांगीण विकास कामं पूर्ण करण्यासाठी भारतीय जनता पक्षाला साथ देऊन आपल्या भागाचा परिपूर्ण विकास करून घ्यावा अशी भावनिक साध मुदखेड तालुक्यातील वैजापूर पारडी या ठिकाणी बोलताना अमिता चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. भाजपच्या काळात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकासाची रेलचेल मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने प्रवाहाच्या बाहेर राहून चालणार नाही, तर विकास खुंटणार असल्यामुळे लक्षात घेऊन आपण प्रवाहात राहून आपल्या मतदारसंघातील विकास करून घेण्यासाठी अशोक चव्हाण यांनी भाजपाशी विचार जुळवून घेऊन भाजप पक्षात प्रवेश केल्यामुळे उर्वरित विकास कामे करून घेण्याचा मार्ग सुखकर झाला असल्याचे अमिता चव्हाण यांनी बोलताना सांगितले आहे. नागरिकांनी अशोक चव्हाण यांना साथ देऊन भाजपची बाजू बळकट करण्यासाठी चिखलीकरांना साथ द्यावी अशी भावनिक साध अमिता चव्हाण यांनी नागरिकांसमोर व्यक्त केली. तर मुस्लिम बांधवांशी संवाद साधून विकास कामे थांबणार नाही असे सांगितले आहे. यावेळी माजी महापौर मंगला निमकर, बारड उपसरपंच बाळासाहेब देशमुख, माजी सरपंच शेषराव दंडे, पांडुरंग गाडे, चेअरमन रामराव मलदोडे, किशोर पाटील, तंटामुक्ती उपाध्यक्ष अमोल टेकले, तंटामुक्ती अध्यक्ष नागोराव चाळणेवाड, शरीफ शेख, मुस्तफा शेख, सचिन गोपिनवार, भागोराव मलदोडे, अवधूत मलदोडे, किशन मुंगल, विठ्ठल सकीरगे, राजाराम चाळणेवाड आदींची उपस्थिती होती. त्यांनी डोंगरगाव, वैजापूर पारडी, बोरगाव सीता, तिरकसवाडी आदी गावांना भेटी देऊन संवाद साधला आहे. सांगायचे की येणाऱ्या 24 तारखेला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे लोकसभेच्या निवडणूक आहे आणि आपल्या सध्या 2-3 महिन्यात सगळ्यांना माहिती आहे वारा कसं साहेबांनी आपला पक्ष प्रवेश केला. लोक सगळे बरेच लोक चकित झाले या गोष्टीला. पक्षप्रवेश केला ह्या विचाराने की साहेबांनी विचारतेच आहे की आपल्याला आपल्या गावामधल्या आपल्या मतदारसंघाचा विकास कसा करता यावा या दृष्टिकोनातून साहेबांनी हे घेतलं. लोक मागे म्हणले बीजेपी, तर साहेब म्हणे तुम्हाला बीजेपी, तुम्हाला पण बीजेपी. म्हणून साहेबांनी म्हणा चला एवढा आपला विकास करण्यासाठी आपले जे राहिले नाही काम आहेत कारण की आपण प्रवाहाच्या बाहेर राहिलं फक्त मासोळी करू शकते, माणसाने करू शकते प्रवाहाची पाण्याचं. आपल्याला त्याचं बरोबरच जावं लागतं. त्यामुळे साहेबांनी हा विचार केला की आपल्या आता राहिलेले जे काही कामं आहेत आपल्या मतदारसंघाचे निधी मिळावं, छोटे मोठे कामं असतील ते मोठे मोठे कामं आहेत, भरपूर कामं आहेत. त्या दृष्टिकोनातून साहेबांनी हा पाऊल उचलला. येणाऱ्या 26 तारखेला आपला उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर कमळा निशाणीवर उभा आहे. 2 नंबरचं बटन आहे. आपण तुम्ही समजून जाणार, पण आपल्या माझी एवढी विनंती हात धरून की आपल्या बायकाला समजवा लागतं. ते आतापर्यंत पंजाब बघितलं पंजाब मारतात, ते चूक होता कामा नये. महत्त्वाची गोष्ट आहे. एखादी डमी मशीन आणून इथे सगळ्यांना फिरवलं तर लोकांना बायकांना कळतंय की बाबा असंच आहे. एक दिवस बायकांची बैठक घ्यावी आणि त्यांना समजून सांगावं की असंच आपल्याला मतदान करायचं आहे. निघताना पण त्यांना समजून घरून सांगितलं तर ते करतो. येणाऱ्या 26 तारखेला सगळ्यांनी एवढीच विनंती करते, 26 तारखेला कमळ हा निशाणी 2 नंबरचं बटन साहेबांना निवडून द्या. आपल्या फक्त एकच ध्येय आहे की आपल्या भागाचा विकास झाला पाहिजे, साहेबांचे हात बळकट झाले पाहिजे. केंद्रीय राज्य मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आपण हे सगळे उपक्रम चालू केले साहेबांनी. तेव्हा तुमची साथ तेवढीच महत्त्वाची आहे. भावी सोबत आलेल्या माझी नांदेडच्या माजी महापौर मंगलाताई निमकरजी, या गावचे चेअरमन रामराव मामा मंदुडे, माजी पोलीस पाटील पांडुरंगरावजी गाडे, सरपंच प्रतिनिधी शेषरावजी दंडे, जमलेले वैजापूर येथील सर्व तरुण मंडळी, ज्येष्ठ मंडळी, सर्व माता भगिनी, मी तुमचा काय जास्त वेळ घेणार नाही कारण का तुम्ही साहेबाची आणि ह्या साहेबाच्या पाठीशी राहणारी मंडळी प्रत्येक सदीच्या भाभीजीला भेट घ्यायची होती की बाबा कोणी येऊन गेलं नाही म्हणून आहे. आता आम्ही इथं कार्यकर्ते तुमच्या 24 तास सोबतचे जाऊ. आपल्या गावाला साहेबाच्या माध्यमातून खूप विकास झालेला आहे आणि पुढे आपल्याला करायचा आहे. कारण का बऱ्याचशा लोकांची इच्छा होती ज्यावेळेस साहेब काँग्रेसमध्ये होते
काळे मामा म्हणायचे भाजपच बरं आहे म्हणजे आम्हाला. तुमची इच्छा सगळ्यांची पूर्ण झाली, साहेब भाजपमध्ये आले. आता एवढ्या सगळ्याला पंचायत आता तुम्हाला सगळ्याला काळजी घ्यायची आहे. उद्याच्या 26 तारखेला आपल्याला कमळाच्या निशाणीवर बटन दाबायचं आहे आणि पूर्ण काळ जसं तुम्ही आता सांगितलं त्या पद्धतीनं आपली वजरमूठ आपण मतदानातून दाखवली तर आपल्याला विकासासाठी आपल्याला बोलायला जागा राहते. उद्या बरेचसे बघा विकास काही थांबणार नाही, विकास निरंतर चालणार आहे. आणि आपण आपला भाग नेहमी शंकरराव चव्हाण साहेबांपासून अशोकराव साहेबांपर्यंत आता येणाऱ्या काळात साहेबांची मुलगीसुद्धा या भागाचं नेतृत्व करणार आहे. म्हणून आपल्याला विनंती आहे की आता कोणी येतील जातील, आता वेगवेगळे आमिषे चालू आहेत, भूलतापा मीडियाच्या माध्यमातून अफवा वगैरे वगैरे चालू आहे. पण आपण सुद्धा नागरिक आहात, आपल्या भागाला कुठले गालबोट लागू नये याची काळजी तरुणांनी, ज्येष्ठांनी, माता भगिनी सर्वांनी घेतलं. उद्याच्या 26 तारखेला मतदान करून अशोक प्रतापला निवडून द्यायचं, साहेबांचे हात बळकट करायचे. प्रतिनिधी अमोल टेकले, NTV न्यूज मराठी, मुदखेड, नांदेड.